अरे मंडळी राम राम, मिस समर्थ बराटे माहितीच असन। तुम्हें एक बात बताओ ना, मेरी जैसी जैसी जिंदगी बदलती है ना, वैसे उस तरफ से मेरी ना जॉब बदल चुकी है। वैसे मेरी जॉब की लोकेशन बदल रही है, पहले थी मंत्री, उसके बाद मैं थी, अभी इधर येरावड़ा में है ना क्रिएटिव सिटी मॉल की इधर हमारी जॉब आ चुकी है। मतलब हमारा जो बजाज फाइनेंस का जो ऑफिस था ना, इधर शिफ्ट हुआ है। अभी ये पूरा है ना, ये मॉल है ना फर्निश टाइप का है, मतलब पूरे फर्नीचर जो सेटअप रहते हैं ना पूरा इधर का सब इधर है। और इसी मॉल में हमारा एक बजाज फाइनेंस का भी शिफ्टिंग हुई है हमारी पूरे फ्लोर की। तो आज से हमारा सब कुछ इधर ही रहने वाला है। येरवड़ा पहले था ना वो मुंडवा के पास विमान नगर में, उधर का बंद हो चुके हैं, इधर आया है। तो इधर से हमारी फिर से नई शुरुआत होगी एक पहले महीने से। कल हमारा सिस्टम वगैरह सब जुड़ चुका है, सब लोगों का अलग अलग सिस्टम उन लोगों ने दिया है, मतलब खुद का एक पर्सनल सिस्टम दे चुकी है कंपनी। तो हमें इतना अच्छा लगा ना कि भाई कंपनी वाले ने हमें काबिल समझा, खुद का सिस्टम दे दो हर को लोगों को। जैसे लैपटॉप देती है ना, वैसे हमें खुद का एक सिस्टम दिया है। कल हमने उस सिस्टम का पूरा सेटअप वगैरह खुद के हाथों से किया। तो सबसे पहले क्या बात है, जैसे कपड़े बदलते हैं, दिन के बाद रात आती है, रात के बाद दिन आती है ना, वैसे हमारी कंपनी भी ऐसी है। एक जगह पे हम टिकते नहीं, पर इधर टिकना है अब हमें, क्योंकि ना हमारा भी ज़िंदगी कुछ सपने है। एक सपना मुझे पूरा करना है, जो कि वो सीरीज ही नहीं, सीरीज आपको पता है ना, आईफोन जो होता है सफरचंद वाली सीरीज, वो हमको खरीदनी है 1 महीने के अंदर। अब डे 1 से इधर से शुरुआत होगी। 30 तारीख से हमारा पेमेंट आ जाएगा। पेमेंट भी बढ़ हो चुके हैं, पर अभी आपको हम अभी नहीं बताएंगे कि इतना पेमेंट है, पर पेमेंट है ना, आपको जब सैलरी आएगी ना तब आपको पेमेंट दिखाएंगे। तो हमारा ये की सपना है कि हमें वो सीरीज़ लेनी है। तो 30 दिन के अंदर हमें वो आईफोन वाली सीरीज़ लेनी है। सीरीज मतलब वो सफरचंद वाली सीरीज लेनी है। तो क्रिएटिव सिटी मॉल में है ना, अंदर से दिखाऊंगा हमारा फ्लोर कैसा है, और उधर का सब एरिया ऑफिस में एकदम फाड़ू ऑफिस है हमारा। आप देखोगे ना एक बार तो देख के रह जाओगे, इतना मस्त, मतलब ऑफिस जैसे जेन्युइन जो रहता है ना प्रोफेशनल टाइप का ऑफिस, सेम उस तरह का ही ऑफिस है। मैं एक बार पूरा अंदर का भी तुम्हें दिखाऊंगा उधर का। हमारा जो ऑफिस यहाँ पे शिफ्टिंग हो चुकी है, पूरा फ्लोर एकदम कड़क है, कड़क। तो अंदर जाके वो दिखाऊंगा। उससे पहले हमारे जो ऑफिस के मेंबर थे ना पुराने, वो भी इधर आ चुके हैं हमारे साथ ही, क्योंकि पूरा फ्लोर का ही मूवमेंट हुआ इधर। 1-2 लोग आपके पहचानते होंगे, जिसमें कि ये श्वेता आगा खान पैलेस में देखा होगा, शायद नहीं भी देखा होगा, नहीं थी। और ये सिंसियर है, पर दिखती में सिंसियर है, पर वो है नहीं है। मतलब दिखने में जो सिंसियर दिखती है ना, उतनी है ही नहीं। तो इतने हाथों अंदर से एक बार मैं पूरा हमारा जो ऑफिस का सेटअप है ना एक बार दिखाता हूँ। चलो फिर। आमचा ऑफिसचा म्हणजेच ह्या मॉलचा मेन डोर, मेन गेट, क्रिएटिव सिटी लँड ऑफ फर्निचर। आता इथं एक मस्तपैकी फर्निचर लव असं लिहिलेलं आहे त्यांनी। फर्निचर लवच्या पुढे गेल्यानंतर एक मोठं एक बिल काढलेलं आहे, धडधड धडधड धडधडवालं। तिथून आतमध्ये गेलं तर व्ह्यू बघितला असं मॉलच्या प्रकारे सगळंच आहे। आणि तिथे एक मला एक असं घर दिसलं, त्या घराचं नाव बघा, एक बोटे म्हणून होतं। एक बोटे काय नाव होतं काय माहिती, पण हे एक मस्तपैकी चंबू ठेवला होता, हे पण मस्त वाटला मला। आतमध्ये गेल्यानंतर चंबूचा एक शूट घेतला, बाहेरून मॉल बघितला एकदा। मॉल बघितल्यानंतर आतमध्ये शिरलो, आणि आतमध्ये शिरल्यानंतर थोडंसं आतमध्ये गेलो, कारण की आपलं ऑफिसचा फ्लोर आधी जायचं होतं, कारण की लॉग इन आम्हाला लवकर करायचं होतं, त्यामुळे गेलो लवकर आतमध्ये। बाई तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याला ऑफिसला कोणतं पण असू दे, आपल्याला चहाची सुरुवात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या कामाची सुरुवात होत नाही। पहिल्यांदा चहा, फुकटचा चहा आहे बरं का, या हा फुकटचा चहा म्हणजे ऑफिसचा दिलेला फुकटचा चहा आमचा। तर आम्ही पटापटा बनवून चहा पिऊन घेतो तिथं, आणि निघतो ऑफिसच्या दिशेने। फुकटच्या चहासोबत पैशाचा चहा पण आहे, तर मस्तपैकी क्वालिटीमध्ये एक प्रकारे नैसर्गिक वातावरणात असलेलं हे मस्त शॉप आहे। हे बघितलं का वातावरण एकदा बघून घ्या तुम्ही, मॉलच्या बाहेरचं कसं एक नंबर नैसर्गिक वातावरण बघायला मिळेल तुम्हाला इथं अशा प्रकारे। तर जास्त काही टाईम घालवत नाही, निघतो ऑफिसच्या आतमध्ये। आता मग ऑफिसला आतमध्ये घेताना ब्लॉगची शूटिंग करीत होता, तर मध्ये एक असा व्यक्ती आला, त्याला काय वाटलं काय माहिती, एक अंगठाच दाखवून गेला। अंगठा दाखवलं, कोणतं बोट दाखवलं काय माहिती, पण भारी वाटलं। चला आतमध्ये। पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा एंट्री करून घेतली। हे आपले वॉचमन काका यांच्याकडे मस्तपैकी एक साईन टाकली आम्ही, आणि एंट्री करून आतमध्ये शिरलो। आणि आमचं रेस्टॉरंट टाईपमध्ये आमचं ऑफिसचं कॅन्टीन कसं आहे तुम्ही एकदा बघून घ्या। एकदम फिल्मी लुक आल्या प्रकारे म्हणजे फोटोशूटसाठी एकदम मस्त, आणि कुठं रेस्टॉरंटमध्ये आल्यासारखं येतं एक व्ह्यू भेटला आम्हाला। म्हणजे आमचं कॅन्टीन आहे, कोणतं हॉटेल वगैरे नाही आहे, आमचं ऑफिसचं कॅन्टीन आहे। तर M3 पासून आतमध्ये शिरल्यानंतर काय आहे, अंतरावर फ्लोर चालू होतो। या फर्स्ट फ्लोर आहे, जिथं आमच्या सिनियर एजंट बसतात आमच्यामध्ये, आणि पुढं पण फिल्म एडिटर वगैरे आहेत ना, त्यांचं पण ऑफिस आमच्या ऑफिसच्या शेजारीचे। तर एडिटर लोक वगैरे ते ऑफिसमध्ये बसतात। इथं आम्हाला रेस्ट रूमसाठी चहा वगैरे पिण्याचं बसण्यासाठी दिलेलं आहे। हा आमचा डिनर टेबलचा एरिया, इथं आमचं डिनर वगैरे होतं, काय डिस्कशन वगैरे असेल तर इथंच होतं आमचं, मस्तपैकी सोफे वगैरे बसून। चला आता याच दिसेल आपलं ऑफिस आहे, इथं एडिटर रूम बसते, मी तुम्हाला सांगितलं होते। आणि काय म्हणजे ऑफिसच्या बाहेरच आपल्या एक ऊसाचा बाग पण आहे, कधी आलं तर ऊसाच्या बागात तिथून मस्तपैकी व्ह्यू दिसतोय, पण नाही दिसत। चला पुढं। आता आमचं ऑफिसचा फ्लोर इथून चालू होतो, हे सगळं पूर्णपैकी जो फ्लोर आहे ना पूर्ण बघायला मिळतोय तुम्हाला, हे सगळं आमचं ऑफिस। आणि हे उभे आहेत नाही आमचे
गुरुजन वर्ग आणि हे राची मॅडम. HR राची मॅडमच्या शेजारीच आपली खुर्ची आहे, मग काही विषयच नाही आपला. मग तुम्ही विचार करा, HRच्या शेजारी जर तुमचा भाऊ बसत असेल तर तुमच्या भावाची पोस्ट काय असेल आणि पेमेंट पण काय असेल. आणि ऑफिस बघून तर तुम्ही कळत असाल की भाऊला तुम्हाला पेमेंट किती मिळते, सॅलरी किती मिळते. आता आपली सुरुवात तर होती. आता हे आधीचा व्हिडिओ होता ते तुम्हाला दाखवतो, जे सिस्टम आपण स्वतःच्या हाताने स्वतःचं बसवलं होतं. म्हणजे काय असतं ना, आपल्या सिस्टमवर आपण काम करणार म्हणजे आपल्या पद्धतीने जोडण्यात आलं ना, त्याची मजाच वेगळी असते. आता दुपारी लंच करायचा आमचा टाईम झालाच होता, तर म्हणलं थोडंसं व्ह्यू पण घ्यावा इकडला तिकडला, कारण की ब्लॉगिंगमध्ये टाकता येईल. तर एकदम मस्त व्ह्यू वगैरे नेचर वगैरे आहे ना, इथंच आम्ही जेवण वगैरे करायला बसतो. आणि हॉटेल रेस्टॉरंट टाईपमध्येच आमचं कॅन्टीन असल्यामुळे काय भ्यायचं कारणच नाही. हे आमचं कॅन्टीन आहे जे पूर्णपैकी रेस्टॉरंट टाईपमध्येच त्यांनी केलेलं आहे. तुम्ही बघितलं ना, वा बाय बाय, नशिबत बदलल्यासारखी एकदम, म्हणजे मनासारखी ड्रीम जॉब कशी असते कोणाची, एकदम परफेक्ट तशीच आमची ड्रीम जॉब टाईपमध्येच आम्हाला आता जॉब मिळेल. आता आहेत जॉबला येण्याचं कारण म्हणजे काही स्वप्न आहेत, काही मनातले हे तेच पूर्ण करायचं. माझं एक स्वप्न आहे, एक मनात माझे ड्रीम आहे माझं, आपल्याला सफरचंदवाला मोबाईल घ्यायचा आहे. आता काही दिवसापूर्वी घ्यायचा होता, पण कशामुळे तरी ते राहिलं. पण आता इथं नवीन जॉबला आलेलो आहे येरवडा सिटीमध्ये, तर इथं महिन्याच्या 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो सफरचंदवाला मोबाईल घ्यायचा आहे. तर चला आता झालं आपलं लॉगआउट. तर एकदम मस्तपैकी बाहेर आणि रात्रीच इतका व्ह्यू येतो ना याचा. एकच मॉल तर आहे म्हणजे फर्निचर मॉल म्हणून आहे हा मॉल. तर एकदम शांतपणे शीतल हवा आणि त्यात हे असणारे फवारे. कधी भाऊ या मॉलला आला ना तुम्ही, फर्निचर लव म्हणून क्रिएटिव्हिटी मॉल आहे हा, तर कधी आलं तर भाऊशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा भाऊ, तुम्हाला इथंच मिळून जाईल. तर कसं वाटलं माझं ऑफिस नक्की सांगा भावांनो. धन्यवाद.